पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। मालेगावमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलेले पाहायला मिळालं। प्रतिनिधी गोकुळ देवरे, किरीट सोमय्या यांनी मालेगाव इथं पत्रकार परिषद घेतली। मात्र त्यांच्या वक्तव्यानंतर व पत्रकार परिषदेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे। स्थानिक नेते निखिल पवार यांनी आरोप केलाय की मालेगावात येऊन शहराची बदनामी करणाऱ्या किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे। त्यांच्या वक्तव्यामुळे मालेगावची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आला। दरम्यान पत्रकार परिषद सुरू असताना सुरक्षा रक्षक आणि काही पत्रकारांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती मिळते। काही पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला का असा सवालही उपस्थित केला जातोय। या घटनेमुळे पत्रकारांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून मालेगावमध्ये पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। नहीं करने का, चोर थोड़ी नहीं करने का, नीचे करके बात कीजिए, ठीक है? आप उंगली नीचे करो, ऐसा बर्ताव नहीं करने का। आपने बोल सकते, ऐसा प्रेस से आप ऐसा ये ढंग से बात करने का, समझाइए ना तुम्हें, आराम से बात सर बोले, आप बच्चा को प्रेस से बात किया आपने, आपको बोला भी, किसी ने बोला आपको सर बोलेंगे, आप ये लो प्रेस का नंबर, प्रेस से आप ऐसा नहीं बात सर बोलेंगे, ऐसा कोई लड़के करते हैं, अरे चालू बाबा धाना ना तक प्रचार लड़का करते हैं सर ऐसा कोई लड़का करते हैं ये है तो उत्तर द्यायला तुम्ही उत्तर द्या खडे राहू यार काय उपयोग आहे मीडिया समोर प्रमाण पत्र दिए गए उसके लिए नमस्कार, आप देख रहे हैं सिल्लोड एक्सप्रेस न्यूज, जहां हम आपको दिखाते हैं जालना जिले सहित पूरे मराठवाड़ा की ताजा, सटीक और निष्पक्ष खबरें। ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण स्वावलंबी या धोरणावर महिलांसाठी 50% अनुदानावर शिलाई मशीन व पिको फॉल मशीनसाठी कार्यक्रम घेण्यात आला। प्रतिनिधी गोकुळ देवरे, धुळे तालुक्यातील बोरीस इथं सिद्धोयो वेलफेअर फाउंडेशन तर्फे महिलांची नाव नोंदणी पेडकाई देवी कॉम्प्युटर सेंटर कार्यक्रम आयोजित केलाय। या उपक्रमासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई निखिल देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या महिला भगिनींना शिलाई हवे आहे त्यांनी मशीनसाठी नाव नोंदणी करणं आवश्यक आहे। त्याकरता फॉर्म भरण्याबाबत सविस्तर माहिती फाउंडेशनचे योगेश पाटील, पंकज अहिरे, आनंद शेवाळे यांनी दिली आहे। तसेच याकरता काय पात्रता असेल सविस्तर माहिती देत मशीनविषयी मार्गदर्शन केले आणि 50% फी देखील भरायची आहे। मशीनची किमतीच्या निम्मी रक्कम शिलाई मशीनसाठी 3700 रुपये आणि पिको फॉल मशीनसाठी 5100 रुपये अशी रक्कम भरायची आहे। यावेळी हे गरजू महिलांची उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी प्रदीप कुवर, गणेश महाले, स्वप्नील देवरे यांनी परिश्रम घेतले। जी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे मॅडम यांनी या आजच्या सगळ्या मीटिंगचं आयोजन केलेलं होतं। त्यांनी प्रत्यक्ष फाउंडेशनला संपर्क साधला, जी काही माहिती त्यांना जाणून घ्यायची होती फाउंडेशनबद्दल त्यांनी ती देखील जाणून घेतली। खूप छान उपक्रम फाउंडेशन घेऊन आलेला आहे। त्यांची देखील इच्छा होती किंवा आहे म्हणून त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं की आमच्या बोरीस परिसरात या, सगळी माहिती व्यवस्थित द्या आणि त्या योजनेचा अधिकाधिक लाभ त्या महिलांना मिळावा यासाठी ते देखील छान पद्धतीने प्रयत्नशील आहेत। त्यांचे प्रयत्न देखील आम्हाला आवडले आणि त्यांच्या आमंत्रणावरून आजची सगळी मीटिंग या ठिकाणी पार पडली। सिद्धो वेलफेअर फाउंडेशन या फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेली होती। फाउंडेशन तमाम महिलांसाठी, ताईमाईंसाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी काही योजना राबवत आहे। त्यापैकी 50% अनुदान तत्वावरती शिलाई मशीन वाटप, तसेच त्याच 50% अनुदान तत्वावरती त्यांना पिको मशीन वाटप, या दोघी योजनांची आज खूप व्यवस्थित आणि सविस्तररित्या माहिती देण्यात आलेली आहे। ज्या महिलांना ते मशीन हवे असतील ते लवकरात लवकर फॉर्म भरतील आणि ते योजनेचा लाभ घेतील।
महिला सक्षम व्हाव्यात हा मूळ उद्देश फाउंडेशनचा आहे आणि त्या दिशेने खूप चांगल्या पद्धतीने हा सगळा प्रवास सुरू आहे. अनेक तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या जवळपास उत्तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच परिसरात फाउंडेशन आतापर्यंत पोहोचलेलं आहे. थोडाफार परिसर पकडला तर गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये पण फाउंडेशनचं काम खूप चांगल्या पद्धतीने सुरू झालेलं आहे. त्या संदर्भातच आजची ही सगळी मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती. धन्यवाद.